सर्वांना नमस्कार। आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना मानाचा मुजरा। शहराचे ग्रामदैवत भगवंत आणि बार्शीकर बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार। राजकारणातली ही माझी पहिलीच इनिंग आहे। त्या सुरुवातीला तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने तुमच्या या लाडक्या बहिणीला आशीर्वाद दिला, पण तुमच्या या लाडक्या बहिणीला तुम्ही दिलेला हा आशीर्वाद माझी जबाबदारी वाढविणारा आहे आणि या जबाबदारीचं भान कर्तव्य याची जाणीव मला आहे। हे पद आणि कर्तव्य जागृतीचं आहे। शहराची प्रथम नागरिक म्हणून मी जरी कार्य करणार असले तरी मी स्वतःला प्रथम सेवक समजते। माझे नेते आमदार राजाभाऊ ज्या तडफतेने शहर आणि तालुक्याच्या जनतेच्या सेवेत मग्न असतात, त्याप्रमाणे मीही हा कार्यभार हाकण्याचा प्रयत्न करणार आहे। या पदाचा वारसा फार मोठा आहे। आमदार प्रभाताईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे। त्यांच्याप्रमाणे प्रशासनात योग्य समतोल राखत विरोधकांचा यथोचित सन्मान राखला जाईल याची मी हमी देते। शहराच्या प्रत्येक भागात जातीने लक्ष देत कुठेही अपपर भाव होणार नाही याची दक्षता माझ्याकडून घेतली जाईल। हे पद सेवेचे आहे। आपल्या सर्वांना मिळून मिसळून शहराचा विकास करायचा आहे। आमदार राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे शहर हेवा वाटेल असे बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। पालिकेची आर्थिक स्थिती फारशी ठीक नाही, तरी काही जबाबदार पावलं त्यासाठी आपल्याला उचलावी लागणार आहे। परंतु मी खात्री देते, माझे 3 भाऊ आदरणीय राजाभाऊ, देवाभाऊ आणि जयाभाऊ यांची मी लाडकी बहीण असल्याने मला शहर विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही। आता या विकासासाठी तुमची आश्वासक साथ हवी आहे। शहरातील पाण्याचा प्रश्न राजाभाऊंनी दिलेल्या आश्वासनानुसार एप्रिल महिन्यामध्ये सोडविला जाईल अशी मी खात्री देते। सद्यस्थितीत पाण्याचा तांत्रिकदृष्ट्या अडचणी झालेला विषय मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देश, राज्य, तालुक्यातील नेतृत्व सतत अग्रेसर असतं। त्यात शहरातील प्रथम सेवक म्हणून मी खारीचा वाटा घेऊन सज्ज असेल। माझ्या नेत्यांप्रमाणे माझ्या कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल। आपल्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करते की ही आपली लाडकी बहीण पालिकेत आपले प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित असेल। तुम्ही हक्काने यावे। राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याला हेवा वाटेल असे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर ताज्या नजरेने आपण निर्माण करू। यासाठी तुमची साथ महत्वाची आहे। धन्यवाद।